हिंगोलीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक संपन्न। बॅनरवरून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा फोटो गायब। मालाडमध्ये भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा। मीठ चौकी उड्डाणपुलाच्या लोकार्पणादरम्यान मोठा गोंधळ। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने। माजी आमदार रमेश कदमांच्या प्रचाराला सुरुवात। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून लढण्यास रमेश कदम इच्छुक। मोहोळ मतदारसंघातून रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात। पालघरमध्ये आमदार खासदारांविरोधात ओबीसी संघटना आक्रमक। पेसा नोकर भरतीसाठी मंत्रालयात आंदोलन करणाऱ्यांविरोधात ओबीसी संघटना आक्रमक। दसरा मेळाव्याच्या तयारीची मनोज जरांगेंकडून पाहणी। बीडच्या नारायणगडावर होणारा दसरा मेळावा। जरांगे दसरा मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करणार। नंदुरबारमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या मोहन शेवाळेंनी घेतली शरद पवार यांची भेट। मोहन शेवाळे विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती। शिवसेनेचे अभिजित अडसूळ दर्यापूर विधानसभा लढणार। मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीबाबत शब्द दिलाय। अभिजित अडसूळ यांचं वक्तव्य। संभाजीनगरातील 29 कॅफे पोलिसांनी मनपाने केले उद्ध्वस्त। शहरातील आणखी 30 कॅफे पोलिसांच्या रडारवर। महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्णय। राजधानी दिल्लीत टोमॅटोच्या दराची 100। टोमॅटोच्या किरकोळ दरात 20 रुपयांची वाढ। घाऊक बाजारातही टोमॅटो दरात प्रति किलो 10 रुपयांची वाढ। नांदेडमधील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पुढे ढकलला। उद्याचा मेळावा आता 10 ऑक्टोबरला होणार। मुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर असल्याने नांदेडचा मेळावा पुढे। उपसा सिंचन योजनेचं काम ठरल्याप्रमाणे सुरू। पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला विश्वास। रोहित पवारांनी घेतली तानाजी सावंतांच्या पुतण्याची भेट। पंढरपुरातील कार्यक्रमात अनिल सावंतांची भेट। दोघांच्या भेटीचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।